प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माणसा विसरू नको तू आपुले देवाल. माणसा विसरू नको. माणसा विसरू नको तू आपुले देवाल. माणसा विसरू नको. आमच्या आदिवासी भागामध्ये अशा प्रकारचं गीत गायलं जातं आणि त्या गीतामध्ये देखील एक प्रकारची श्रद्धा प्रकट करण्यात आलेली आहे की परिस्थिती कशीही असली तरी माणसाने कधीही परमेश्वराचा विसर पडू देऊ नये. परमेश्वराची सतत आठवण ठेवायची. सुखदुःखात, आजारात, आरोग्यात सर्वस्वी परमेश्वराचं स्मरण करायचं. दक्षिण आफ्रिकेतील काँगोच्या खोऱ्यामध्ये घडलेली घटना की त्या ठिकाणी 2 युरोपियन माणसं प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी दाट जंगलामध्ये शिरले होते आणि ती सुवार्ता सांगत फिरत होते. त्यांना त्या लोकांची भाषा काही येत नव्हती, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने खाणाखुणा करून लोकांना गोळा केलं त्यावरून मोठा लोकसमुदाय त्यांच्यासमोर उभा राहिला आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळची वेळ झाली. आता हे मिशनरी परत बाहेर पडणार तोपर्यंत सगळे लोक गोळा झाले. हातामध्ये कोयत्या कुऱ्हाडी, दांडे बडगे हे सगळे बघितल्यानंतर दोन्ही मिशनऱ्यांनी विचार केला की आता आपल्या जीवाला धोका आहे. तोपर्यंत त्या लोकांनी मोठा जाळ तयार केलेला आणि त्या विस्तवामध्ये, त्या आगीमध्ये त्या दोघांना टाकून ते भाजून खाणार होते. अशा प्रकारची त्यांची सगळी चालचलनूत त्यांनी बघितली आणि त्या जळत्या ज्वालेसमोरच त्या दोन्ही मिशनरांनी गुडघे टेकले आणि जेव्हा त्यांनी डोळे उघडून बघितले तोपर्यंत त्यांची प्रार्थना संपली होती, परंतु तेथील ते सर्व लोक आपल्या गुडघ्यांवरती होते. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि काळोख पडलेला होता. मात्र मोठ्या ज्वालेच्या प्रकाशामध्ये त्या दोन्ही मिशनरांना हे सगळं चित्र अगदी स्पष्ट दिसत होतं. त्या मिशनरांनी प्रार्थना संपवल्यानंतर काही लोक पुढे आले. त्यांनी त्यांना नमन केलं. त्यांच्या दोघांच्या बाखोटीला पकडलं आणि त्यांना सांगितलं काहीच घाबरू नका. परंतु ह्या लोकांना त्यांची भाषा समजली नाही. ते थोडेसे घाबरलेले होते, परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती काही वेगळंच तेज होतं. अशा पार्श्वभूमीवरती ती संपूर्ण रात्र त्यांनी तिथे काढली आणि त्यांना चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ देण्यात आलेलं. सकाळी त्यांना व्यवस्थितपणे त्या घनदाट अरण्यातून लोकांनी बाहेर काढलं आणि स्मित हास्य वदनाने हात हलवत त्यांना निरोप दिला. 7-8 वर्षांनी हे दोन्ही मिशनरी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सहज फेरफटका मारण्यासाठी गेलेले आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की ज्या ठिकाणी एकेकाळी त्यांच्यासाठी मोठा जाळ तयार करण्यात आलेला होता त्याच ठिकाणी क्रूस होता. त्या परिसरामध्ये कुठे कुठे क्रूस दिसत होते. तर त्यांनी थोडीशी चौकशी केली. तेव्हा एक माणूस पुढे आला आणि त्यांनी सांगितलं की काही वर्षांपूर्वी तुमच्यासारखेच 2 गोरे मिशनरी इथे आले होते आणि त्यांनी आमच्या भाषेमध्ये आम्हाला येशूची सुवार्ता सांगितली. तेव्हा त्या मिशनऱ्याच्या लक्षात आलं की घाबरत घाबरत त्यांनी केलेली जी प्रार्थना होती ती अन्य भाषेतील प्रार्थना. त्यांच्यासाठी जरी ती अन्य भाषेतील प्रार्थना असली तरी त्या क्षणाला पवित्र आत्म्याने त्या लोकांना त्यांच्या भाषेतच ती सुवार्ता सांगितलेली. म्हणून ते लोक गुडघ्यांवरती होते, डोळ्यामध्ये अश्रू धारण करून आपल्या पापांबद्दल पश्चाताप करत होते. अशा प्रकारे त्या परिसरामध्ये ख्रिस्ती श्रद्धेचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार झाला. ही संपूर्ण घटना काय सांगत आहे की ज्या वेळेला माणसावरती अशा प्रकारे हल्ला होत असतो श्रद्धेच्या प्रसारासाठी, त्यावेळेला माणसाने मुळीच घाबरून जायचं नसतं. त्यावेळेला परमेश्वर आपल्याला अशी बुद्धी आणि वाचा देईल
की तिला अडविण्यास किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास आपले कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आपल्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही, असं आपल्याला प्रभूने सांगितलेलं आहे. आपण सहज आपल्या मनामध्ये विचार करूया की आपल्याला नक्की कोणत्या गोष्टींची भीती सतत भेडसावत असते. मरणाची भीती, छळाची भीती, नाकारले जाण्याची भीती, एखाद्या आजाराची भीती, अनामिक भीती, भविष्याची चिंता. आज आपण निश्चय करूया की सगळं काही परमेश्वराच्या हाती सोपवायचं, की सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला परमेश्वराचा हात दिसू शकेल. ती पवित्र आत्म्याची प्रेरणा, शक्ती, सुबुद्धी आणि सामर्थ्य आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून देवाकडे दयेची याचना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.